उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी मिळेल म्हणून वाट पाहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रतीक्षा बरोबरच त्यांचा धीर देखील सुटला. 3 ते 4 दशकापासून निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा बांध फुटला. विचारते बायको विचारते, लेकरं विचारते, शेजार पाजार विचारते, सगळे मित्र परिवार विचारते. मी काय त्यांना सांगू, काय सांगू त्यांना मी जाऊन. काही कार्यकर्त्यांनी आक्रोश केला तर काही कार्यकर्त्यांनी आक्रमकता दाखवली. काम करून इथं पक्ष कमर्शियल केलाय, तिकीट पैसे घेऊन देत आहेत, सच्चा कार्यकर्त्यांना न्याय देत नाही. भाजपात नव्याने पक्ष प्रवेश केलेल्यांना संधी मिळाली, पण निष्ठावंतांना शेवटी पाठीत लातच मिळाली. जे व्हायचं ते झालं. भाजपा विरुद्ध भाजपा असंच चित्र शेवटी समोर आलं. तुम्ही तिकीट देतात, कुठे गेलं भाजप, कुठे गेला? पक्षाने आमच्यावर अन्याय केला. निष्ठेनं काम करणाऱ्यांनी शेवटी हंबरडा फोडला. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाराजगीचा सूर काढला. आम्ही पक्षाचं काम करणार नाही. आता करणार नाही आम्ही तुमचा प्रचार, असा असतो का निष्ठावंत सोबतचा व्यवहार? हाच प्रश्न काल दिसून आला. डोळे पुसत काल कार्यकर्ता घरी निघून गेला. काही कार्यकर्त्यांनी अंगावरती ओतून घेतलं पेट्रोल, तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षालाच केलं ट्रोल. त्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी स्वतः 1 लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन. असंच होतं जेव्हा एक पक्ष असावा आणि आम्हीच त्याचे आका असावे. आमच्या समोर कोणीच विरोधक नसावे. आता निष्ठावंत गेले आणि नवीन पाहुणे पक्षात आले. खरंच आता हे निष्ठेने राहतील का? जे निष्ठेने होते ते त्यांना सामावून घेतील का? तिकीट न मिळालेला कार्यकर्ता पुन्हा अश्रू पुसत पक्षाचं काम करेल का? काल रडलेल्यांना पक्ष मांडीवरती बसवेल का? खरंच एवढ्या आक्रोशानंतर कार्यकर्ता शांत होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर पाहायला विसरू नका आजचा आमचा हा स्पेशल एपिसोड. अखेर निष्ठावंताच्या डोळ्यात अश्रू, भाजपाला महागात पडणार का? नमस्कार. खरं तर ही क्लिप पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांना या विषयाबद्दलची गांभीर्यता कळली असेल. खरं तर आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत रविकांत तुपकर सर. खरं तर ज्येष्ठ नेते आहेत, शेतकरी नेते आहेत. त्याचबरोबर सर नमस्कार, तुमचं आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत बीना गौरी मॅडम, जे भाजपाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक आहेत. ते देखील मुंबईवरनं आपल्यासोबत जॉईन झाले आहेत. त्याच्यानंतर मॅडम नमस्कार, कार्यक्रमात तुमचंही हार्दिक स्वागत. त्यानंतर आपल्यासोबत जॉईन झाले आहेत महादेवी मठपती मॅडम, जे महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चाच्या आहेत बीजेपीच्या. त्या देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. मॅडम तुमचंही कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत दैनिक महासागरचे मुख्य समूह संपादक श्री संदीप काळे सर. सर तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न, काल महादेवी मठपती या मॅडमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होता. अशोकराव चव्हाणांना त्यांनी खूप काही आरोप लावले होते आणि ते रडत होत्या. त्याच अनुसरून आपण त्यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलंय. मठपती मॅडम, काय झालं नक्की? तुम्हाला तिकीट नाही भेटलं, तुमची नाराजगी काय होती? नाराजगी हीच आहे की गेली 15 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टी सक्रिय काम करते आणि ज्यावेळेस सत्ता नव्हती भारतीय जनता पार्टीची तर आम्ही 3-4 महिलाच काम करायचो. त्याच्यामुळे हा कालचा आक्रोश होता आणि तो आक्रोश ते डोळ्यातल्या अश्रूपासून तो बाहेर आला आमचा. दुसरं काही नाहीये की आपण प्रामाणिकपणे त्याचं फल मिळालं. अगदी अगदी. तुम्ही काल अशोकराव चव्हाणांबद्दल तुम्ही काही गंभीर आरोप करत होतात, काय म्हणत होता? आम्ही परवाला म्हणजे काल तिकीट परवाच्या दिवशी. तुमच्या आवाजात काही डिस्टर्बन्स येतो, तुमचा आवाज थांबलेला आहे. हॅलो, हा बोला. हा बोला. मी अक्षरशः 3 तास पार्टी कार्यालयाच्या बाहेर होतो आणि माझ्यासोबत 7-8 महिलांचं डेलिगेशन होतं आणि मी अक्षरशः पेट्रोलची बाटल होती माझ्याजवळ आणि साहेबांना सांगितलं, साहेब मी गेली 15 वर्षाची कार्यकर्ती आहे. ज्यावेळेस साहेब काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस आम्ही आंदोलनं केली,
विरोधकामध्ये सगळं म्हणजे तो तर राग नाही ना, असं आम्हाला कुठंतरी वाटलं. पण साहेबांनी सांगितलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं 100% तुझं होईल. पण माझं तिकीट झालं नाही. आणि वार्ड नंबर 9 मधून मी इच्छुक होते आणि वार्ड नंबर 9 मध्ये एक सदिच्छा पाटील म्हणून आहे, तिला तिकीट दिलं. आणि त्याच्यानंतर वार्ड नंबर 10 मध्ये महेंद्र झिमगुंडीला तिकीट दिलं. ज्याने पक्षाच्या विरोधात काळे झेंडे दाखवले, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, मोदी साहेबांना शिव्या घातल्या, अशा लोकांना, काल आलेल्या लोकांना तुम्ही तिकीट दिलं. तोच राग काल माझ्या बाहेर निघाला डोळ्यातला. आणि खरं सांगतो तुम्हाला, निष्ठावंताला इथं कुठंही जागा नाही. कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे बरेच कार्यकर्ते कुणी शिवसेनेमध्ये गेले, कुणी राष्ट्रवादीमध्ये गेले, जे गेले 20-20, 25-25, 30-30 वर्ष आज इथं राबतात. जेव्हा कुणीही नव्हतं, ज्यावेळेस झेंडा घ्यायला कुणी नव्हतं, तेव्हापासून इथं राबतात. पण भारतीय जनता पार्टीने या कार्यकर्त्यांचा विचार करायचा होता, नाहीतर त्यांना काही शब्द द्यायचा असता. पण सगळ्यात जास्त ते हे सगळे गेले, माझे बंधू बाहेर गेले. त्यामुळं मला सर खरं सांगतो खूप दुःख झालं आणि ते डोळ्यातून बाहेर निघाले. आणि आता सुद्धा खूप म्हणजे त्या गोष्टीचं वाईट आहे की मी चांगले प्रामाणिक कार्यकर्ते, त्या ठिकाणातून आज माझी सीट लागली असती, पण या लोकांनी मला पण येत पण गेलं, डावळलं तिथं. कारण का माझं काही नव्हतं दुसरं मागणं, की मला माहित होतं की माझी सीट लागणार आहे. आज तिथं मारवाडी समाज आहे, 3-4 हजार मारवाडी समाज आहे. आज माझ्या सुखातलं दुखातलं घरातलं छोटं जरी काम असेल तर मी तिथं काम करते जाऊन. त्याच्यानंतर काही एक मुस्लिम वोटिंग आहे, दलित समाज आहे, बाकी ओपन आहे, एक 26,000 मतदान आहे. पण माझी सीट तिथं लागली असती ना 100%, मला माहित असताना सुद्धा मला तिथून ऐन टाइमला एक तासाच्या आधी मला तिथून हे केलं. बी फॉर्म असून सुद्धा मला डावळलं गेलं. म्हणजे 2 नंबरवर नाव होतं, एका नंबरला देऊन टाकून दिलं. त्यात आक्रोश माझा काल. तुमच्या भावना आणि तुमच्या मनातले अश्रू आम्हाला कळतात. रवींद्र तुपकरजी, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर महाराष्ट्रातील राजकारण हे काही दिवसामध्ये खूप पालटत आहे आणि त्याचबरोबर काल पहिली अशी निवडणूक होती की काल महाराष्ट्रभरात आक्रोश, आरडाओरड, रडापडी, अंगावरती रॉकेल घेण्या इतपत फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केलं. काय सांगाल तुम्ही? असं की पूर्वीच्या काळामध्ये मूल्याधिष्ठित राजकारण होतं, मूल्यांना धरून लोक राजकारण करत होते आणि विचारधारा वेगळी वेगळी का असेना, आम्ही कोणाच्या विचारधारेचा अनादर करत नाही. ज्याची त्याची विचारधारा तो माणूस जपत असतो. परंतु पूर्वीच्या सारखं राजकारण आता राहिलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टी मूल्याधिष्ठित राजकारण करणारी पार्टी म्हणून एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या काळात ओळखल्या जात होती. परंतु दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये त्यांचा ट्रेंड बदललेला आहे. म्हणजे दुसऱ्याचे लेकरं मांडीवर खेळवायचे आणि त्या लेकरांना आम्हीच त्याचे बाप आहोत असं म्हणायचं, अशी पद्धत भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे. आणि वास्तविक पाहता जी माणसं पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्याबरोबर पार्टीनं उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर होत राहिलं तर पार्टीमध्ये डेडिकेशननी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढणार नाही. आणि मुळामध्ये अशा पद्धतीनं पैशावाले लोक पक्षात घ्यायचे, दुसऱ्या पक्षातले वतनदार लोक पक्षात घ्यायचे. आणि आता भाजपची झालेली आहे ती काँग्रेसयुक्त भाजप झालेली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मला असं वाटतं की काय नवीन आदर्श तरुण पिढी समोर ठेवतो. आता आम्ही सगळे राजकारणामध्ये किंवा चळवळीमध्ये तरुण लोक आहोत. 20-22 वर्ष मलाही झाली. आमच्यासारख्या लोकांनी काय आदर्श घ्यायचा या लोकांकडनं. त्यामुळे मला असं वाटतं ताईच्या डोळ्यातलं जे अश्रू मी बघितले, तर ताई अशा वेळी आपण अपक्ष लढून निवडणुकीचा सामना केला पाहिजे. जे व्हायचं ते होईल. आता मला कुठल्या पार्टीचं तिकीट 2024ला दिलं नव्हतं कोणी, पण मी अपक्ष बुलढाणा लोकसभेच्या मैदानात उतरलो आणि टफ फाईट दिली. मी थोड्या फरकाने पराभूत झालो, पण मी फाईट दिली. जनता माझ्या बरोबर होती. त्यामुळे मला असं वाटतं की या मोठ्या पक्षांच्या नेत्यांना पण धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर राजकारण होत राहिलं तर उद्या म्हणजे राजकारण वेगळ्या दिशेनं चाललंय. नेत्यांनी जर लाजा सोडल्या तर कार्यकर्ते पण उद्या लाजा सोडतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं नैतिक मूल्य हरवलेली आहेत, नीतिमूल्य हरवलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणाची दिशा बदललेली आहे. या सगळ्या काळामध्ये पुढची तरुण पिढी याच्यापेक्षाही वाईट पद्धतीने राजकारण करेल असं चित्र आहे. अगदी सर, तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे की राजकारणाची कुठेतरी दर्जा घसरतोय. पुढच्या पिढीने काय आदर्श घ्यायला पाहिजे यालाच अनुसरून मी जातोय. भाजपाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक बीना गोगरी मॅडम आहेत आपल्यासोबत. गोगरी मॅडम, तुम्हालाही तिकीट नाकारलं आहे. खरं तर तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम करताय. आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला सातत्यानं पाहतोय. काय सांगाल? आता तुमच्या समोर मठपती मॅडमनी अक्षरशः अश्रू ढाळले. काय मत आहे तुमचं? नक्कीच ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपा तिकीट देऊ शकली नाही
माझ्या संवेदना नक्कीच त्यांच्याबरोबर आहेत. त्यांची जे दुःख आहे, त्यांची आत्ताची जी पीडा आहे त्यांच्या मनातली, ती मी नक्की समजू शकते. मी 2016 पासून भाजपाची कार्यकर्ता आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या पक्षाने दिल्या त्या करत करत आजवर मी इथपर्यंत माझी वाटचाल केली. 2017 मध्ये मी इच्छुक राहिलेले इलेक्शनसाठी, तेव्हा पण मी अपक्ष माझा फॉर्म भरलेला, पण नंतर मी पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली आणि पुन्हा आत्ताच्या निवडणुकीमध्ये पण मी पक्षाला माझी इच्छा दर्शवलेली. आणि एक कार्यकर्ता म्हणून आपली इच्छा पक्षाकडे दर्शवणं हे आमचा प्रत्येक कार्यकर्त्याचा हक्क आहे. पण जेव्हा अशा एखाद्या घटना घडतात आणि आत्ताच्या काळामध्ये भाजपा आहे तो सर्वात मोठा पक्ष झालेला आहे, त्यामुळे आमच्याकडे येणारा जो ओघ आहे इतर पक्षामधून येणारा, तो इतक्या प्रमाणात वाढलाय की काही गोष्टी बॅलन्स करणं, ह्या गोष्टी पक्षश्रेष्ठींसमोर पण आता चॅलेंजेस आहेत की आपण मॅडम जुने मॅडम आणि नवे आलेले. याला जरूर प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणतात की ओघ एवढा वाढला आणि त्यांना बॅलन्स करणं, मग बॅलन्स करणं जमत नसेल तर एवढा ओघ का वाढून घ्यायचा? मुद्दा नंबर 1. मुद्दा क्रमांक 2 की आलेल्यांना तिकीट दिले पण निष्ठावंतांना तिकीट दिले नाही, हाच कालचा आक्रोश होता. काय सांगाल? नक्कीच निष्ठावंतांना जेव्हा तुम्ही तिकीट देत नसता तर अगोदर त्याला तुम्ही विश्वासात घ्या, कारण त्यांनी जीव तोड मेहनत केली आहे. दिवस रात्र तुमचा पक्ष जेव्हा कुठेतरी नव्हता तेव्हा त्यांनीच ती मेहनत केली आणि त्यांनी तो पक्ष टिकवून ठेवलाय. तर त्यांना कुठेतरी विश्वासात घेऊन निर्णय घेणं हे अपेक्षित होतं आणि ते न झाल्यामुळे, जशा आता महापती मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे, जो आक्रोश सगळ्यांचा फुटतोय त्याच्यामुळे होतोय. आणि त्या आक्रोशाकडे पण नक्कीच पक्षश्रेष्ठींनी लक्ष दिलं पाहिजे, कारण हे अश्रू काही मगरमच्छच्या असू नाहीयेत. हे अगदी आपण जे कष्टाने राबलोय त्याच्याबद्दलचे आहे. तर त्यांना पण न डावलता आता पण त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण त्यांना काय देऊ शकतो हा पक्षश्रेष्ठींनी नक्की विचार करावा, कारण जुने आणि नवे ह्या सगळ्यांना बॅलन्स करून आपण पुढे जाणार आहोत आणि हे पक्षश्रेष्ठींसमोर धनुष्यबाण पेलायचं आहे त्यांना पण. अगदी अगदी. आज तुम्ही खरं तर बीजेपी धनुष्यबाण पेलणार आहे, चांगली गोष्ट आहे. मी संदीप काळे सर तुमच्याकडे येतो. आता तुम्ही तिघांचे प्रतिक्रिया ऐकला, कालचं चित्र पाहिलं, कालचं सगळ्या बातम्यांचं लिखाण तुम्ही बऱ्यापैकी केलेलं आहे, अभ्यासही केला त्यावरती. काय सांगाल? खरं तर ही निवडणूक अतिशय वेगळी आणि काल अंतिम दिवस होता अर्ज भरण्याचा आणि त्यावेळेस जो झालेला सगळा महाराष्ट्रातील आक्रोश उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. तुमचं मत काय? असं आहे की निवडणुका जिंकण्यासाठी सर्व काही करावं लागतं, हे खरं आहे. पण भाजपासारखा एक पक्ष काँग्रेसच्या नंतर असा होता की जो नेहमी निष्ठावंतांना पुढे करायचा, निष्ठावंतांना सोबत घ्यायचा आणि निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी भाजपाची नेहमी भूमिका असायची. पण मागच्या 2-3 इलेक्शन्स आपण भाजपाचे पाहिले तर आपलं असं लक्षामध्ये येईल की त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांचा सामाजिक चेहरा आहे जातीच्या अँगलनी, आणि जे सामदाम दंड सगळ्या पद्धतीनं आपली स्टाईल समाजामध्ये वापरू शकतात आणि त्या माध्यमातून जिंकून येऊ शकतात, अशाच लोकांना भाजपाने तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधनं जात पैशाच्या पलीकडे जाऊन एखाद्या क्रायटेरिया भाजपाने लावलेला आहे, तो क्रायटेरिया कुठला जरी एखादा भाजपाला कमी वाटला तर तो किती जरी पक्षाशी निष्ठावंत असेल, किती जरी त्यांनी पक्षासाठी केसेस अंगावर घेतले असेल, भाजपाने त्याचा विचार केला नाही. किंबहुना त्यांचे सर्वे झाले, किंबहुना हे खरं आहे की एक या स्वरूपाची साखळी भाजपाने महाराष्ट्रामध्ये आखली होती की आपली सत्ता कायम राहील, आपण जिंकून येऊ, मग कितीही आपल्या पक्षामधले प्रॉब्लेम क्रिएट झाले तर हरकत नाही, ही लाईन त्यांनी आखली. तुम्ही संभाजीनगरला पाहिलं असेल ते चित्र आहे, तुम्ही चंद्रपूरला जा, तुम्ही नाशिकला जा, मुंबईमध्ये सगळीकडं समान चित्र आहे. भाजपाने दुसरा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे आपल्या घरातल्या लोकांना तिकीट द्यायचं नाही, पण तो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अनुषंगाने लादला गेलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या त्या ठिकाणी पक्षामधल्या लोकांना तिकीट दिलं गेलेलं आहे, त्यांच्या घरच्या लोकांना. पण एक यावेळेस सर्रासपणे पाहायला मिळतं, म्हणजे मागच्या इलेक्शन्स मध्ये ते होतं, पण आता तुम्ही जर पाहिलं असेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये तर सर्रासपणे हे चांगल्या कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम झालेलं आहे अनेक ठिकाणी. म्हणजे किती अशा घटना आहेत की ज्या ठिकाणी कोणत्या तरी नवख्या माणसाला तिकीट दिलेलं आहे का तर त्याची चलती आहे, पैसा आहे, हे अनेक विषय आहेत. पण हे सगळं करत असताना आता म्हणजे जे नव्यानं जवळ करण्याची भूमिका घेतली, तुम्ही जर एकूण इश्यू पाहिला महाराष्ट्रामधला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्यांनी पक्ष सोडून ते भाजपामध्ये आले ते याच अटीवर आले की आम्हाला तिकीट द्या, हा एक भाग. आणि दुसरे असे अनेक लोक भाजपाने आयात केले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये दुसऱ्या पक्षामधले आणि त्यांना जवळचं केलेलं आहे. आणि त्यांनी भाजपाने
तत्वनिष्ठा, संघनिष्ठा काय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकच घेतलेला आहे, जो प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी तो मुद्दा हाती घेतोच, ते म्हणजे मला जिंकायचं, मला जिंकून यायचं. म्हणून तत्वनिष्ठा वगैरे हे सगळे बाजूला ठेवून द्या. म्हणजे अलीकडे जर 4 वर्षापासून आपण पाहिलं इलेक्शन मध्ये कोणाची तत्वनिष्ठा वगैरे काही नाहीये. निवडून येणं हाच विषय आहे आणि पैसे जात हा मुद्दा पण आहे. स्वप्नील अगदी काय सर, तुम्ही जो मुद्दा मांडलाय, खरं तर या निवडणुकीमध्येच असं झालंय, पण यापूर्वीच्या विधानसभा किंवा लोकसभामध्ये असा आक्रोश कुठं पाहायला मिळाला नव्हता. त्यावेळेस नियोजनबद्ध सूची आखण्यात आली होती बीजेपीने. खरं तर आपल्या महादेवी मठपती मॅडम यांना त्यांच्या प्रभाऱ्यांनी आमंत्रित केलं आहे भेटण्यासाठी. त्यांच्याकडे थोडासा कमी वेळ आहे, त्यामुळे त्यांना परत तुमच्याकडे येतोय. मठपती मॅडम, काय सांगा, तुम्हाला तिकीट दिलं नाही, तुमची पुढची भूमिका काय आहे, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं, कारण तुम्हाला प्रभारीने आता बोलवलं आहे. मॅडम तुमचा माईक बंद आहे. हा बोला बोला बोला. आम्हाला कोणीही अजूनही आश्वासन कोणतेही दिले नाहीत का, कारण का माझं जे रण असेल, माझे दुःख असतील, त्यांनी आता मला बोलवलंय, त्यांच्याकडे चालले मी. कारण माझं एवढंच म्हणणं होतं की आपण भाजपमध्ये काम करायचं आणि दुसरीकडे जाऊन आपण संसार करायचा, म्हणजे नवरा घेऊन हिंडायचा का, म्हणजे संसार लग्न एकासोबत करायचं आणि मार्केटमध्ये नवरा दुसरा घेऊन हिंडायचा का. त्याला मला राष्ट्रवादीमधून तिकीट होतं, शिवसेनेमधनं तिकीट होतं, मग आपलं घर हक्काचं सोडायचं आणि दुसऱ्याच्या दारात जाऊन बसायचं का. आणि आमचं काम बघा, खरंच आम्ही जर कॅपेबल नाही, दुसऱ्या ऐनवेळी दुसऱ्या लोकांना का देता, हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणजे महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली, सगळे म्हणतात तुमचं हे बघित सर्वे हा कशासाठी आहे, ऐन टाइमला ज्या माणसाला दिलं गेलं त्या माणसाला कोणत्या निकषावर घेण्यात आलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुधवाते सर. की या लोकांपुढे कोणतेही निष्कर्ष नाही. आज या फक्त एवढंच लक्षात आलं माझ्या की या सगळी जनशक्तीपेक्षा धनशक्तीला आज विजय मिळालेला आहे आणि खऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावळला गेलेला आहे. आज पक्षाकडे काही गरज नाही, पक्ष एवढा मोठा आहे, इथं समुद्र आहे आणि त्यांच्या मनात आलं तर असेही लोक निवडून येतात. असेही म्हणजे कसे? तुपकर सर, मी तुमच्याकडे येतोय. आता बीजेपीचेच कार्यकर्ते ऍक्सेप्ट करतात की असेही निवडून येतात, जर विचार केला तर काय सांगाल तुम्ही? नाही, काय असतं, प्रत्येक पक्षाचा एक काळ असतो. जसं काँग्रेसने पण दीर्घकाळ राज्य केलं, नंतरच्या काळामध्ये आणीबाणी सारखी हुकुमशाही 1977-78 राबवली आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि जनता पार्टीचं सरकार आलं. भारतीय जनता पार्टी काय म्हणजे आयुष्यभर किंवा अनेक वर्ष सत्तेमध्ये राहील अशी काही परिस्थिती नाहीये आणि सोयीनुसार हे लोक आपले निकष लावतात. 75 वर्षाचा नियम पंतप्रधान नरेंद्र मोदींना लागू नाही केला. आता या महानगरपालिकेमध्ये सांगितलं की घरातल्या लोकांना तिकीट देणार नाही, पण नगरपालिकेमध्ये तर आमदारांच्या बायकांना तिकीट दिली, त्याच्या मुलांना तिकीट दिली. अशा पद्धतीनं सोयीनुसार नियम करण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी करते आणि राक्षसी प्रवृत्ती दोघांना तिकीट दिले तर एका घरातून दोघांना तिकीट दिले, ही शहराची पण परिस्थिती आहे आताची. राक्षसी प्रवृत्ती सारखं भारतीय जनता पार्टीचं वागणं आहे. तर मला असं वाटतं की भारतीय जनता अटल बिहारी वाजपेयींच्या काळातली, लालकृष्ण अडवाणींच्या काळातली भारतीय जनता पार्टी जी होती ती भारतीय जनता पार्टी असं करत नव्हती. ठरवलं असतं तर अटल बिहारी वाजपेयी सुद्धा कायम दीर्घकाळ सत्तेत राहू शकले असते, पण त्यांनी मूल्यांचं राजकारण केलं, तत्वांचं राजकारण केलं. दुर्दैवाने असं होताना अलीकडच्या काळामध्ये दिसत नाही आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं आभाळ इतकं फाटलेलं आहे, आपल्यासारखे जे काही प्रामाणिक लोक असतील, चांगले लोक असतील, यांनी हा लढा देत राहिलं पाहिजे, लढत राहिलं पाहिजे. आता आम्ही चळवळीमध्ये काम करतो तर आम्ही एकाकी लढतो, आम्ही विचार नाही करत की ही पार्टी आमच्यावर काय करेल किंवा काय करेल. आम्हालाही प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे सरकारमधले लोक करतात, त्यांचे मित्र पक्ष करतात, परंतु आम्ही त्याला न जुमानता हा चळवळीचा झेंडा कायम ठेवून पुढे जातो. आणि निष्ठावंतांना जर डावललं असेल भाजपने तर निष्ठावंतांनी सुद्धा आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. दुर्दैवाने काय होतं की आपण बॉस म्हणतील तसं, साहेब म्हणतील तसं, एकदा आपली पण ताकद दाखवली पाहिजे की आमची पण उपद्रव मूल्य पार्टीमध्ये आहे. त्यामुळं मला असं वाटतं ज्या ताईंना तिकीट नाकारलं यांच्यासारखे महाराष्ट्रातले जे लोक असतील त्यांनी स्वतंत्रपणाने लढून त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये तुमच्या उपद्रव मूल्याला किंमत आहे. तुम्ही किती चांगले दिसता, तुम्ही कसे आहे, तुम्ही काय करता, याला फारसे किंमत नाही. तुमचं उपद्रव मूल्य किती आहे राजकारणामध्ये हे महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं सगळीकडे अंधार आहे, भ्रष्टाचाराचा काळोख आहे. अशा परिस्थितीमध्ये इमानदारीची पंथी आपल्यासारख्या लोकांनी लावून ठेवली पाहिजे. एक ना एक दिवस इमानदारीची पद्धत राजकारणामध्ये येईल आणि इमानदार लोकांना लोक स्वीकारतील.
रविकांतजी, मी तुम्हाला पुन्हा एक याला अनुसरूनच एक प्रश्न विचारतो की काल जी परिस्थिती झाली आणि आज जे तुम्ही उल्लेख केलाय की तुम्ही ताकद दाखवून द्यायला पाहिजे, पण खरं तर कालच्या परिस्थितीनुसार भाजपा विरुद्ध भाजपा असं चित्र स्पष्ट होतंय. कारण भाजपाचे बरेच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पण घेतलं आहे की आता आम्ही भाजपाचं काम करणार नाही, पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतावरती त्याचा काही प्रभाव होईल का? नाही, निश्चितपणे असं आहे की निष्ठावंत लोकांना डावललं तर त्याचा परिणाम होतोच. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपा जरी एक नंबरला आली असली तरी अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत. काही ठिकाणी अशा गडबडी यांनी केल्या निष्ठावंतांना बाजूला ठेवलं तर. त्यामुळे निश्चितपणे निष्ठावंतांना बाजूला ठेवण्याचा फटका या पार्टीला बसेल. आता एक आहे की पैशाचा वापर प्रचंड हे लोक करतील. आता पैशाचा ट्रेंड यांनी नवीनच आणलेला आहे राजकारणामध्ये, तर ते करतील. पण जिथं जिथं प्रामाणिक लोकांना डावललं गेलं त्यांनी आपली ताकद दाखवून दिली पाहिजे, आपलं उपद्रव मूल्य दाखवलं पाहिजे आणि पार्टीला सांगितलं पाहिजे की तुम्ही जर का इमानदार लोकांच्या पाठीशी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा तुमची जागा आम्ही दाखवून देऊ. थेंबाथेंबाने तळ साचत असतं, एका मताचा फरक पडत असतो राजकारणामध्ये आणि ती ताकद जे निष्ठावंत म्हणतात त्यांनी दाखवली पाहिजे. अगदी. तुपकर साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे की एका कार्यकर्त्याची पण एक ताकद असते. बीना मॅडम, तुम्हाला काय वाटतं? कारण आता निवडणुकीमध्ये तुम्ही 2 वेळा प्रतीक्षेत होतात, आणखीन तुम्ही परत 5 वर्ष प्रतीक्षेत राहणार. काय वाटतं की पक्षाने तुमच्यासोबत योग्य केलं का अयोग्य केलं आणि पक्षाला तुमचा काय निरोप असेल? पक्षाला माझा एवढा निरोप असेल की जसं आता तुपकर साहेब म्हणाले की आपण आपली ताकद दाखवली पाहिजे. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असं होतं ना की मला असं वाटतं पक्ष म्हणजे एक आपण घर असताना एखादी एक सून असते, नंतर दुसरी सून नांदायला येते आणि तेव्हा जो एक संघर्ष सुरू होतो की तिजोरीची चावी मोठ्या सुनेला द्यायची की छोट्या सुनेला द्यायची, आणि तो संघर्ष प्रत्येक घरामध्ये असतो, तसा प्रत्येक पक्षामध्ये असतो. असं नाही की हा फक्त संघर्ष भाजपामध्येच आहे. तुम्ही आज कुठे पण जाल तर तिथे तुम्हाला संघर्ष बघायला मिळेल. जे भाजपामध्ये झालंय तेच कुठे ना कुठे शिवसेनेमध्ये झालंय. आज मनसेमध्ये पण असं झालंय की बरेचसे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना पण डावललं गेलंय. तर सगळीकडे ही लढाई आहे. त्याच्यामध्ये आपण आपली एक काय म्हणतो विवेक, सत्सद विवेक बुद्धी आणि आपला कॉन्फिडन्स हे जपून आपण काय करू शकतो तो जात्या वैयक्तिक प्रश्न आहे. मी एवढं म्हणेन की आपण आज जिथे सत्तेत आहोत भाजपा म्हणून केंद्रामध्ये अथवा राज्यामध्ये, आणि आपण केवढी मोठी लढाई जिंकून इथपर्यंत आलोय, तर ही लढलेली लढाई आता आपण एक पक्ष कार्यकर्ता म्हणून आपणच आपल्या पक्षाला हारू द्यायची की नंतर आपल्याला घरातच आहोत, आपण घरामध्ये भांडू शकतो, आपले हक्क आपण मागू शकतो, पण आत्ताच्या वेळेला आपण काय केलं पाहिजे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल असं मला वाटतं. अगदी. आपला कार्यक्रम संपत आला. शेवटचा प्रश्न मी काळेसाहेब तुमच्याकडे येतो की आपला विषय मुळात हा आहे की अखेर निष्ठावंतांच्या डोळ्यात असतो भाजपाला मागात पडणार का? काय वाटतं? असं आहे की ज्या ज्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत निश्चितपणे ते भाजपाला मागात पडणार आहे. त्याचं कारण आता तुपकरजी म्हणाले त्याप्रमाणे की एका मताचं महत्व असतं, त्या भागाचं महत्व असतं. आणि म्हणजे किती असे शेकडो उदाहरणं आहेत ज्यांना तिकीट डावलं, त्यांना 25-25 वर्ष त्यांना सातत्याने डावलण्यात आलंय, त्यांनी श्रद्धा ठेवली, त्यांनी देवासारखं त्या नेत्याला पूजलं आणि ऐन टायमाला कोणीतरी आलं आणि त्याला तिकीट दिलं. याला काही अर्थ नाहीये. 5 वर्ष हा काळ खूप मोठा असतो, तिथं वाट बघणं शक्य नसते. आणि निष्ठा ही पक्षाच्या विचाराची वगैरे काही नाहीये. कार्यकर्त्यांची निष्ठा आहे का? तर 100% आहे. पण अशोक चव्हाणांसारखा माणूस जो मुख्यमंत्री त्याला काँग्रेसने केला आणि तो पक्ष बदलू शकतो, तर सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा इतरांना दोष देऊन काही अर्थ नाही. आता परिस्थिती अशी आहे की भाजपाचा सामदाम दंड हा पॅटर्न कम्प्लिटली जबरदस्त आहे आणि तो असा जबरदस्त आहे की काही करायचं पण आम्हाला जिंकून यायचं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आहे. महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती म्हणजे आता मठपती ताई आपल्याकडे एक उदाहरण आहेत, केस स्टडी आहेत त्याच्यासाठी. त्याच्यासारख्या शेकडो जणांवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय निश्चितच भाजपाला महागात पडणार आहे. स्वप्नील, अगदी आज हा अतिशय महत्वाचा विषय होता. कालच्या महाराष्ट्राच्या ज्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीनं काल आक्रोश झाला त्याचं उत्तर म्हणून आज आम्ही महासागरच्या माध्यमातून हे चर्चासत्र घडून आणलं होतं. खरं तर या कार्यक्रमामध्ये नाशिकवरून देवयानी फरांदे आमदार जॉईन होणार होते, पण काही कामानिमित्त ते होऊ शकले नाही. अशाच पद्धतीचे कार्यक्रम महासागरच्या माध्यमातून आम्ही घेऊन येऊ आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांना काय सत्य आणि काय खरं आहे हे दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. आपण चौघही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपल्या चौघांचेही मनापासून आभार. धन्यवाद.